चालू झालेलं आहे आणि भाई गुड मॉर्निंग मंडळी, मी प्रशांत गावडे आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज तारीख आहे 23/3/2025। आजवर रविवार असल्यावर आपण काही घरी थांबत नाही। येस, त्याच्यामुळं आज आपण चाललेलो आहे बाहेर फिरण्यासाठी। तर आज विशेष असं आहे की भरपूर दिवसातनं आपल्याला एक इन्व्हिटेशन आलेलं आहे। आता इन्व्हिटेशन कोणाचं, तर इन्व्हिटेशन आलेलं आहे आपल्याला अकलूज सयाजीराजे पार्कचं, आणि त्यांनी बोलवलेलं आहे एक्सप्लोर करण्यासाठी, ब्लॉग करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी। तर चला, आज आपण चाललेलो आहेत आणि 9:30च्या तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि मग तिथून खरी सफर चालू होणार आहे। तर बघूयात काय होतंय। उन्हाळ्याचा आस्वाद घेण्यासाठी, मस्तपैकी उकाड्यापासून दूर जाण्यासाठी आज आपण चाललेलो आहे अकलूज सयाजीराजे पार्क। तर चला, आय विल कीप यू पोस्टेड। आता सध्या वॉटर पार्कला पोहोचलेलो आहे आम्ही सध्या। असा कुठंतरी इंटरफेस आहे त्याचा, आणि पाठीमागच्या साईडला वॉटर पार्कचं मेन एंट्री गेट आहे, तिथं जायचं आहे आणि एंट्री भेटेल थोड्या वेळात जात, आणि मस्तपैकी छान एन्जॉय करायचं आहे। गरम गरम उन्हाळ्यात गार थंड पाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे। रोलर कोस्टर्स आहेत, घसरगुंड्या आहेत, परत अजून भरपूर आहेत, पाळणे आहेत, मजा येणार आहे। तर चला, आय विल कीप यू पोस्टेड। येस, तर अशा रीतीने प्रवेश झालेला आहे आपल्याला। VIP पास मिळालेला आहे यांच्याकडून, आणि एंट्री घेताच आपल्यासमोर इंटरफेस असा आहे काहीतरी। 2 मावळे दिसत आहेत आपल्याला, खूप सुंदर असा इंटरफेस आहे असं जाणवतं। तर तिकडे हे असे मस्त वाटते। आज एक सगळ्यात भारी VIP ट्रीटमेंट वगैरे भेटते, आणि सगळं जेवण वगैरे अनलिमिटेड भेटणार आहे। सगळ्या गोष्टी आपल्याला आज भेटणार आहेत तिथं, आणि ज्या सोयीसुविधा आपल्याला पुरवल्या जातील तर त्या पण तुम्हाला सांगितल्या जातील। तर चला, तोपर्यंत आय विल कीप यू पोस्टेड। असा हा इंटरफेस आहे, इथं प्रवेश आहे, आणि आता शेजारी बोटिंगची सोय वगैरे आहे, आणि इतक्या सगळ्या गोष्टी आहेत। आता आतमध्ये येतं हे असे पौराणिक काळातले संस्कृती वगैरे जपणारे चूल वगैरे आहे, आजी भाकरी कापते, जात्यावर दळण जाते, बैल आहे तिथं आपल्याकडे, शेतकरी बंधू आहेत, तिकडे हत्ती। बोटिंग चालू झालेलं आहे, आणि बोटिंग करत आम्ही आता आलेलो आहे बगड्यांपाशी, जिथे एका साईडला झाडावर पूर्णपणे बगळे खूप सुंदर असे दिसतात, गुलाबी कलरचे आहेत। आपल्या माझ्या समोरच आहे। अशा रीतीने इतके सगळे बगळे पक्षी, किलबिल चालली आहे यांची, त्यांची पिल्ल आहे तिथं, आणि खूप सुंदर माझ्या इथे VIP ट्रीटमेंट त्यातले त्यात मस्त एकदम। अकलूज सयाजीराजे पार्कला तुम्ही पण एकदा या, नक्की भेट द्या, कारण की इथं अजून एवढीच गोष्ट नाही आहे, तर आता इथून पुढं खूप सारं ॲडव्हेंचर चालू होणार आहे इथं। हे फक्त एक जस्ट त्यांचं 10% आहे। तर अशा रीतीने बघूयात आपण पुढं काय काय आपल्याला बघायला भेटतंय, उपबघायला भेटतंय। तर चला, आय विल कीप यू पोस्टेड। अकलूज सयाजीराजे वॉटर पार्कने सगळ्यांसाठी इतक्या चांगल्या व्यवस्था करून ठेवल्यात ना, नाश्त्याची सोय, जेवणाची सोय, खाण्यापाण्याची सोय, विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी, म्हणजे जिथं तुमच्या एन्जॉयमेंटमध्ये भर पडेल, आणि त्याचबरोबर तुमच्या सेफ्टीची काळजी घेतली जाईल ज्येष्ठ नागरिकांच्या, आणि
बालकांचे सुद्धा. तर इथं ज्येष्ठ नागरिक कक्ष पण ओपन केले आणि इथं शिशुगृह म्हणजे बेबी केअर सेंटर पण त्यांनी उभा केले. अम्युजमेंट पार्क मस्त. ह्या झुल्यात आलेलो आहे. तर बघूयात आता काय वाट लागणार आहे का, उलट्या होत्या ते का चक्कर येते. पहिल्यांदा लाईफमध्ये ट्राय करतोय. आता स्लो झालंय जरा थोडंसं. आता जर का नाही बहुतेक पळावं लागलं जरा. 2 मिनिटात हवा टाईट. आय विल कीप यू पोस्टेड. आपण ह्याच्यात बसणार आहे. आता आम्ही रेंजरमध्ये बसलेलो आहे आणि आता रेंजर थोड्या वेळात चालू होईल. जोरात 3 ते 4 फेऱ्या मारणार आहेत हे आणि वाट लागणार आहे. आज माझ्या येणार आहे मस्तपैकी. लेट्स सी सर्वात करतोय का नाही ते. आय विल कीप ए पोस्ट. झालंय.
भारी वाटलं माहिती उलट नाही का आता आपण कप सॉसर मध्ये बसलोय. आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी आता फिरवतील आपल्याला आणि बघूयात काय रिॲक्शन असेल आणि एन्जॉयमेंट काय असेल ते. पोटात तर कसं तरी व्हायला लागले रेंज कोस्टरमुळं आणि आता होईल चालू. ऑलमोस्ट सगळं आता फिरून झालेलं आहे आमच्याकडून आणि इथं थांबलेलं आहे. जरा 2-3 पिक्चर क्लिक करायचे. खूप मजा येते, खूप मजा म्हणजे प्रचंड प्रमाणाच्या बाहेरचे जवळपास सगळेच इक्विपमेंट आहे तिथं आणि अम्युजमेंट पार्क इतका अमेझिंग आहे की काय सांगायलाच नको. आता स्विमिंग टँक पण चालू झालेला आहे. आता रेन डान्सला जायचं आहे थोड्या वेळात आणि पाठीमागं आहे इतका सुंदर नजारा. खूप मजा येते म्हणजे 10 on 10 या पार्कसाठी आणि त्यांनी सेवा पण चांगली दिली, सर्व्हिस पण चांगली दिलेली. आता फोटो वगैरे क्लिक करायचे, स्विमिंगला जायचं आणि मग त्याच्यानंतर जेवायला जायचं. चला आय विल कीप यू पोस्टेड. फिरून झाल्यावर या पार्कमध्ये जेवणाची पण सोय केलेली आहे आणि जेवण हे 120 रुपयाला एक थाळी आहे. पण ज्यांच्याकडे पासेस आहेत आणि ज्यांच्याकडे तिकीट आहे तर त्यांना त्याच्यामध्येच इन्क्लूड करून दिली जाते. तर जेवणात काय आहे, कढी आहे, शिरा आहे, भात आणि डाळ आहे, वाटाण्याची भाजी आहे आणि छोले आहेत आणि पुरी आहे. तर एकंदरीत इतकं सगळं असं जेवण ते प्रोव्हाइड करतात. खूप छान आहे, याची टेस्ट पण छान आहे. आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग काम आपलं होणार आहे याच्यानंतरनं, तर ते म्हणजे आपण मस्तपैकी आता स्विमिंग टँकला जाणार आहोत. तिथं पोहण्याचा आस्वाद घेणार आहोत आणि रेन डान्स करणार आहोत, स्लायडिंग करणार आहोत, खूप काय करणार आहोत. पण त्याच्या अगोदर भूक लागली म्हणून जेवणं महत्त्वाचं आहे. तर चला आय विल कीप यू पोस्टेड.
आलो आणि जेवण नाश्ता पाणी झाल्यावर आपण पाण्यात खूप एन्जॉय केला. आता इथं जर बघायला गेलं तर माझ्या पाठीमागं इथं आहे तो वेव पूल आहे, तिथं की म्युझिकसोबत लाटा पण येतात आणि रेन डान्स पण आहे आणि खूप इतका सुंदर मजा आहे ना इथं. जर तसं बघायला गेलं तर एक वेव पूल आहे, एक दुसरा टँक आहे ज्याला स्लायडिंग पण आहे, तिथं 5 स्लायडिंग आहे. माझ्या पाठीमागं जो दिसतोय तो एक स्लायडिंगवाला आहे आणि भारी भारीतले स्लायडिंग आहेत. म्हणजे खूप खूप सुंदर आणि खूप मजेशीर आहे, जी मी ते माझ्या त्या दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. इतकी छान फील येतो आहे ना आणि पूर्णपणे सेफ आहे इथं, पूर्ण सेफ आहे, महिलांसाठी सेफ आहे, सुरक्षा रक्षक आहेत. आणि विशेष म्हणजे पाठीमागच्या साईडला ना या साईडला ॲडव्हेंचर पार्क होता. त्या ॲडव्हेंचर पार्क म्हणजे पूर्णपणे अंधार असलेली गुहा, तर त्याच्यामध्ये कॅमेरे अलाउड नाही आहेत आणि इवन गॉगल्स पण अलाउड नाहीत आणि मोबाईल पण अलाउड नाही आहेत. आणि इतकं सुंदर आहे ना आतमध्ये, म्हणजे खूप ज्याला चित्तथरारक अनुभव अनुभवायचा आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. तर त्याच्यात म्हणजे खूप सारे प्राणी वगैरे ठेवलेले आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता तसं जर बघायला गेलं तर पूर्ण पार्कच सुंदर आहे एकदम. म्हणजे जेवणाची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे, एन्जॉय करण्याची व्यवस्था आहे. इथं हा एक पूल आहे, इथं एक पाठीमागे हे स्लायडिंग आहे, त्यानंतरनं त्या साईडला वेव पूल आहे आणि या स्लाईडला स्लायडिंग आहे. इकडे चेंजिंग रूम आहे आणि लॉकर रूम वगैरे आहे. ते सगळं हेच प्रोव्हाइड करतात थोड्याफार चार्जेसमध्ये. माझ्या पाठीमागं हा इथे एक पूल आहे, त्याच्यानंतरनं पलीकडच्या बाजूला रेन डान्स एक आहे आणि त्याच्यानंतरनं सगळ्यात मोठा स्लायडिंगचा स्पॉट आहे त्याच्यावर वरच्या बाजूला. येस, आणि बोटिंग तर आपण बघितलेलंच आहे. तर अशा रीतीने खूप मजा येणारा स्पॉट होता हा. पाठीमागे बघितला होता तो वेव पूल होता आणि त्याच्यानंतरनं आता हा एक टँक. इवन महिलांसाठी पण वेगळी व्यवस्था आहे इथं, त्यांच्यासाठी वेगळा टँक आहे, त्यांच्यासाठी वेगळी स्लायडिंग पण आहे. परत रेन डान्सला आणि वेव पूलला देखील महिलांना वेगळी बाजू पण आहे, त्याच्यामुळे सेफ्टीचा कन्सर्नचा विषयच नाही इथे. खूप खूप मजा येणार आहे, खूप म्हणजे खूप प्रचंड मजा येणार आहे. आणि पाठीमागच्या बाजूला तिथे बेबी टँक पण आहेत, तर त्याच्यामुळे घाबरायचे काही कारण नाही. आणि इथं सँडविचेस वगैरे, भेळ वगैरे ते सगळं आहे खाण्यासाठी, नाश्ता स्नॅक्स वगैरे आहेत. तर चला, एकंदरीत खूप म्हणजे खूप प्रचंड एन्जॉय केला या ठिकाणी, कारण की जे आहे ते प्रचंड सुंदर आहे, खूप प्रचंड सुंदर आहे. आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर यायचं असेल ना तर अकलूज येथे स्थित असणार सयाजीराजे पार्क 100% त्याला प्रायोरिटी द्या, जवळच्या जवळ. आणि चार्जेस फक्त 1000 रुपये. आणि जर सपोज तुम्ही जर शैक्षणिक म्हणजे कॉलेजसोबत जर आला असाल तर त्या ठिकाणी चार्जेस खूप प्रचंड प्रमाणात कमी आहेत. म्हणजे जवळपास 899 असे काहीतरी समथिंग चार्जेस आहेत पूर्ण कॉलेजच्या ग्रुपसोबत आला किंवा शैक्षणिक सहल जर असेल तर. प्रत्येकासाठी चार्जेस वेगवेगळे आहेत. आणि येस, एकंदरीत एन्जॉयचा दिवस होता. कन्सिडर करू शकता तुम्ही अकलूज येथे सयाजीराजे पार्क, जे की खूपच सुंदर आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की इतकी काही एन्जॉयमेंट होणार नाही, छोटंसं असेल. पण मी तब्बल 3रीमध्ये एकदा इथं आलो होतो शाळेच्या सहलसोबत, आणि त्याच्यानंतर ना आता ही एक वेळ आहे इथे येण्याची. तर या वेळेचा जो अनुभव आहे ना तर तो प्रचंड वेगळा आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड वेगळा आहे. त्यावेळेला लहान असल्यामुळं पोहायला येत नव्हतं आणि एन्जॉय करायला येत नव्हतं. पण आत्ताचा जो अनुभव आहे, आम्ही सगळं स्लायडिंग वगैरे केलं, ते सगळं माझ्या दुसऱ्या वॉटरप्रूफ कॅमेरामध्ये मी कैद केलेलं आहे आणि ते सगळे ह्याच्यामध्ये येतील. तर येस, आजचा दिवस खूप सुंदर होता. आणि 6 वाजता हे बंद होतं आहे, 9:30 वाजता चालू होतं आहे. तर चला, आता जायची वेळ झालेली, जायचं कुठं काहीतरी पोटभर खायचं, पोहून एन्जॉय करून पोट भरलं आहे खूप. तर चला, एकदा अवश्य भेट द्या. आणि मी सयाजीराजे पार्कचं पण एक धन्यवाद देतो, त्यांनी इन्व्हाइट केलं मला आणि VIP पासवर आम्हाला आज सोडलं. आम्हाला सर्व सेवा सुविधा फ्रीमध्ये देण्यात आल्या आणि खूप सुंदर अनुभव होता. तुम्हीसुद्धा एकदा अवश्य भेट द्या अकलूज सयाजीराजे पार्कला आणि बघत राहा प्रशांतजी व्लॉग्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि येस, आय विल कीप यू पोस्टेड.